चेंबूरमधले माजी नगरसेवक शैलेश धिवर आणि अतुल वंजारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती आणि संतोष नाथ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग आणि नाथपंथी गोसावी समाज आणि इतर महेश कांबळे आहेत, बाकी लोखंडे आहेत, इतर सर्व सदस्य व्यापारी महामंडळ आहे आणि इतरही पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतून आहेत, पनवेलमधून आलेत आणि इतरही जिल्ह्यातून आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रवेश आज या ठिकाणी झाले. संजय सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली देखील हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यांचं नाव घेत नाही मी, परंतु सगळे या ठिकाणी आलेले आहेत एका विश्वासाने. आणि शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना, या शिवसेनेमध्ये अनेक पदाधिकारी स्वगृही परत आलेले आहेत आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला माहीत आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये शिवसेनेमध्ये इतर पक्षातले इतर बाळासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांचा एकच विश्वास आहे की खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवसेनेमध्ये येत आहेत. मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा आज स्वागत करतो. यामुळे जे समाजातले विविध समाजातले लोक, कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना देखील त्या भागामध्ये मजबूतीने पुढे जाते आणि शिवसेना त्यांच्या जे आलेत त्यांच्या पाठीशी देखील खंबीरपणे उभी राहणार आहे. त्यामुळे जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते करतील असा विश्वास देखील या ठिकाणी देतो. सर, शिवसेनेचं युवा नेतृत्व आज परदेश दौऱ्यावरती गेलेलं आहे. शिवसेनेकडून बाजू मांडली जाणार आहे भारताची. कसं बघता? डॉक्टर श्रीकांत शिंदे परदेश दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि ऑपरेशन सिंदूर या यशाची ती बाजू मांडणार आहेत भारताची. खरं म्हणजे मी देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण ऑपरेशन सिंदूर हे आपल्या लष्करातल्या जवानांनी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांनी यशस्वी केलं आणि आतंकवाद, दहशतवाद याचा बिमोड केला. पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आणि आता फक्त चर्चा POK आणि दहशतवादाच्या विरुद्ध एवढीच चर्चा होईल असं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी ठणकावून पाकिस्तानाला सांगितलं. आणि म्हणून जे देशवासियांच्या मनामध्ये जे चीड, संताप आणि एक बदल्याची भावना होती ती आपल्या लष्करातील जवानांनी या ठिकाणी पाकिस्तानच्या विरुद्ध एक जे काम केलं खऱ्या अर्थाने आणि पाकिस्तानला धडा शिकवला. आणि हे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते ऑपरेशन सिंदूर या आपल्या ऑपरेशननी पाकिस्तानला देखील मुंहतोड जवाब दिलेला आहे. आणि म्हणून आपली बाजू, आपल्या भारताची बाजू जगभरामध्ये किंबहुना अनेक देशांमध्ये हे शिष्टमंडळ जी 6 शिष्टमंडळ जी जाणार आहेत त्या शिष्टमंडळात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व देखील करणार आहे. आणि ही मोठी संधी आहे खऱ्या अर्थाने आणि एक खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म जो आहे या माध्यमातून आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी मोदीजींनी दिलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं जे काही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून किंबहुना पाकिस्तानच्या विरोधामध्ये जे आपण भूमिका घेतली ही जगाला पटवून देण्याचं काम आपली सगळी शिष्टमंडळं करतायत. खऱ्या अर्थाने पाकिस्तानचा जो दहशतवाद आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.
कधीही आपण भारताने आगळीक केली नाही. भारताने पहिलं कधीही कुणावरही हल्ला करण्याचं काम केलं नाही. कुणावरही पहिलं जे पाकिस्तान नेहमी 26/11चा मुंबईवरचा हल्ला असेल, त्याचबरोबर मुंबईतले बॉम्बस्फोट असतील, त्याचबरोबर संसदेवरचा हल्ला असेल, त्याचबरोबर सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवानांना देखील या ठिकाणी आतंकवाद्यांनी लक्ष्य केलेलं असेल. असे अनेक जे काही पाकिस्तानने दहशतवाद पोसण्याचं काम केलं, दहशतवादाला बढावा देण्याचं काम केलं, ही बाजू पाकिस्तानचा दहशतवाद आणि आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी जी आपण संयमी भूमिका घेतली, हे जगाला आणि अनेक देशांना आपली बाजू मांडण्याचं काम हे सर्व शिष्टमंडळ करणार आहे. अशा प्रकारचं एक संधी मिळालेली आहे. खरं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच शिवसेनेला याचा अभिमान है. सर, हिंदी में जानना चाहेंगे, एमपीज़ की कमेटी गई है दूसरी कंट्रियों में, किस तरह से देखते हैं आप, इसे क्या कहना चाहेंगे? मैं सबसे पहले ऑपरेशन सिंदूर कामयाब हुआ, इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ. हमारे जो आर्मी, नेवी, एयरफोर्स के जवान जो है उनका भी अभिनंदन करता हूँ. और ये ऑपरेशन सिंदूर ये यशस्वी हुआ क्योंकि जो आतंकवादियों ने हमारे बेकसूर लोगों को पहलगाम में मारा, इसका बदला लेना ये हर देशवासियों के दिल की एक इच्छा थी, तमन्ना थी, एक बदले की भावना थी. उसे पूरा करने का काम मोदी जी ने और हमारे आर्मी, नेवी, एयरफोर्स ने किया है. अभी हमारी जो भारत देश की भूमिका और पाकिस्तान का आतंकवाद, दहशतवाद, जो आतंकवादियों को बढ़ावा देने का काम पाकिस्तान ने किया है, अभी जो आतंकवादी ढेर हो गए जिनको मार गिराया, उनके जनाजे में अगर वहाँ की आर्मी, वहाँ के पाकिस्तान के राज्यकर्ता जाते हैं खुलेआम, और जिन्होंने 26/11 का हमला किया है, जो कसाब है उसका ट्रेनिंग सेंटर कहा था, उसे भी तहस नहस करने का काम हमारे जवानों ने किया है. ऐसे 9-10 आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करने का, तहस नहस करने का काम किया है. और इसलिए जो पाकिस्तान ने जो दहशतवाद, आतंकवाद को बढ़ावा देने का पाप किया है, ये भूमिका जो है पाकिस्तान की और हिंदुस्तान की, ये अन्य देशों को जो पता होनी चाहिए. इसलिए ये जो डेलीगेशन है उसमें खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भी एक डेलीगेशन का नेतृत्व कर रहे हैं. ये हमारे लिए, शिवसेना के लिए गौरव की बात है. और ये देशभक्ति है, ये राष्ट्रभक्ति है. और हमारे देश की जो भूमिका है वो अन्य देशों को समझाने का काम ये जो शिष्टमंडल में जाने वाले लोग करेंगे. और ये आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो मौका दिया है, इसलिए मैं उनका भी अभिनंदन करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ. रायगडमध्ये काय असं होत आहे का की शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न असं काय होतोय? आम्हाला देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती तुम्ही त्याला प्राथमिकता दिली पाहिजे. हे बाकी विषय जे आहेत हे विषय सुटतील ते काय, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या देशातली 6 शिष्टमंडळं जगभरात जात आहेत. आपल्या देशाची भूमिका समजावून सांगण्यात ही आपल्यासाठी मोठी